महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजा विधी करतात। हे रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते। या रात्री शिवाची पूजा करून भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात। शिवाच्या दर्शनाने त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे। या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त उपवास करतात। दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे स्थानकासमोर उपासक शिवभक्तांसाठी मसाला दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यंदाचे हे 25वे वर्ष असून इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सर्वेसर्वा लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाने आस्था गायत ही अखंड सेवा सुरू आहे। दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने या दूध वाटप प्रसंगी हजारो शिव उपासक शिवभक्तांना लक्ष्मण जाधव यांच्या उपस्थितीत दूध वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक शिवाजी गायकवाड, अनिल जाधव, मोहन जाधव, विनोद गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, सचिन आंगडीकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, तुषार गायकवाड, राम पल्ली मिस्त्री, शशिकांत पल्ली, निलेश कांबळे, प्रथमेश पवार, तेजस गायकवाड, सुरेश चडचणकर, मयूर सलगर, वसंत कांबळे, सचिन जाधव, राहुल जाधव यांची उपस्थिती होती। गेल्या 24 वर्षांपासून आस्थागायत अखंड सेवा इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परिवाराच्या वतीने शिवभक्त उपासकांना दूध वाटप कार्यक्रमाची अखंड सेवा आस्थागायत सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले। दरम्यान हजारहून अधिक शिवभक्तांना यावेळेस दुधाचे वाटप करण्यात आले। रेल्वे स्थानकासमोरील विविध 5 स्टॉल्सच्या माध्यमातून दूध वाटप करण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।